जय श्री कृष्ण। आज मी निघालो आहे थोर माकणी मारुती मंदिरासाठी। अचानक प्लॅन ठरला आहे। मी आणि माझा मित्र दोघं जाणार आहेत। दर्शन घेऊन परत लगेच रिटर्न येणार आहे। सध्या आपण आलो आहोत औसा या ठिकाणी। मी औसा मार्गे जात आहे। औसा लांबजाना पाटी मार्गे निलंगातून तिकडे पुढे तसंच थोर माकणी। हे बघा, हे औसा आहे। औसा हा तालुका आहे। आपण सरळ जाऊयात। लांबजाना पाटीतून लेफ्ट मारूया म्हणजे निलंगाला रोड जातो तो। औशामध्ये बालाजी मंदिर आहे। हा बघा, हा रोड बालाजी मंदिरासाठी जातो। आपण कधीतरी बालाजी मंदिरावर पण एखादा व्हिडिओ बनवूया, तुम्हाला नक्की बघायला आवडेल। तर खूपच छान मंदिर आहे बालाजी मंदिर। खूप छान परिसर आहे त्याचा आणि त्यांनी एक बालाजीचा देखावा म्हणजे असा तयार केला आहे की म्हणजे खरंच बालाजीमध्ये आलोय की काय असं वाटतं। कारण थोडासा तो डोंगराळ भाग आहे आणि बाहेरून लांबून असं मंदिर दिसतच नाही, जवळ गेल्यावरच दिसेल मंदिर आहे म्हणून। खूप छान मंदिर आहे। राईट साईडला जो हायवे जातो तो तुळजापूरला जातो, तुळजापूर, सोलापूर, हैदराबाद। पण आपल्याला सरळ जायचं स्ट्रेट। उजव्या साईडला जो रोड आलो तो जातो तुळजापूर। हे बघा, जी ST वळली ना राईट साईडला, हे आहे तुळजापूर रोड। आपण सरळ जातो। खूप छान रस्ते झालेले जातात सध्या सर्वच ठिकाणी। हे आहे निलंग्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक। या साईडला तुम्ही बघू शकता, हे बस स्टँड आहे, ST स्टँड। आणि हे मार्केट आहे पूर्ण शिवाजी चौकातलं। आपण ह्या साईडने आलो आणि आता आपल्याला या दिशेने जायचंय। आता आपण आलोय थोर माकणीचा मारुती। कुठे लावू गाडी? इकडे लाव, पुढे। तर आता आम्ही आलो आहे थोर माकणी मारुती मंदिरात। आणि हा आपला मित्र राहुल, ॲडव्होकेट राहुल, निलंग्यात ड्युटी करतो, कोर्टामध्ये ॲडव्होकेट आहे। आणि हे बघा पाठीमागे तुम्ही बघू शकता मंदिर।
बॅगा पण इकडे ठेवून देऊया. दोघांनी पण नारळ घेतलाय. चला देवाच्या पाया पडूया आणि नारळ फोडूया. आता आपण चाललोय दर्शनाच्या लाईनीत. हो उभं फुटलं दरवेळेस. वा भारी आहे. आज आपले फुटले आणि इथलं फुटणारच फुटते. खूप छान असं दर्शन झालेलं आहे आमचं. नारळ वगैरे फोडून झालाय आणि या ठिकाणी नारळ आणि साखर प्रसाद म्हणून वाटण्याची प्रथा आहे, म्हणून आम्ही पण नारळ आणि साखर वाटली सर्वांना
आणि इतरांचे नारळ आणि साखर प्रसाद म्हणून ग्रहणसुद्धा केले. चला तर इकडचा तुम्हाला दृश्य दाखवतो कसं आहे मंदिर आणि काय आहे ते. आम्ही गेलो होतो तेव्हा बिलकुल गर्दी नव्हती आणि आता गर्दी बघू शकता तुम्ही. देवसुद्धा दिसत नाही आहे इथून. थोर माकणीच्या मंदिरामध्ये प्रत्येक शनिवारी आराधना केली जाते. आराधना म्हणजे प्रसाद, महाप्रसाद ठेवला जातो आणि ते एवढी म्हणजे लाईन असते त्याच्यासाठी की वर्ष आपला नंबर येत नाही. म्हणजे तुम्हाला समजा या ठिकाणी आराधना द्यायची आहे शनिवारी, तर तुम्हाला पुढच्या वर्षीचा नंबर येईल. एवढी म्हणजे लाईन असते ती आराधनेसाठी. आराधना म्हणजे महाप्रसाद. 5-5 वर्ष वेटिंगवरती आहेत सगळे की आमचा नंबर कधी येईल. म्हणजे आज तुम्ही जर नंबर लावलात तर 5 वर्षानंतर तुमचा नंबर येईल. बरोबर ना. आमचा योग असा झालाय की आम्ही आलो आणि आराधना चालू झाली आहे. आम्ही पण आता आराधनेचा लाभ घेणार आहे. चला तर बघूया, प्रसाद घेऊया. हे बघू शकता तुम्ही आराधनेसाठी किती गर्दी आहे ते. आता आम्ही पण अशीच पंक्तीमध्ये बसणार आहे. भरपूर गर्दी आहे, पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे. आम्ही आलो होतो तेव्हा गर्दी तर होती पण आराधना चालू झाली नव्हती. आता आराधना चालू झालेली आहे. आराधनेचा लाभ घेऊया आपण पण. हे दोन्ही मित्र, ह्यांना खूप म्हणजे इकडचा अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा हे दोघे मित्र, माझे पण मित्रच आहेत, पण हे दोघे मित्र खास करून येत असतात शनिवारी. आराधनेसाठी बसलेलो आहे आम्ही. महाप्रसाद थोर माकणीचा. खरंच आज खूप चांगल्या वेळेला आलो आहे आम्ही. मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी प्रत्येक शनिवारी आराधनेचा कार्यक्रम असतो आणि त्यावेळेस तुम्हाला वानर बघायला नक्कीच भेटतील. वानर म्हणजे आपण त्याला माकड सुद्धा म्हणतो. मारुतीचं रूप आहे वानर, त्याच्यामुळे आपण त्याला देव मानतो. बघू शकता तुम्ही हे वैशिष्ट्य आहे या ठिकाणचं. हे बघा किती भरपूर वानर आहे. अशी गंमत आहे इकडे की आधी हे जे वानर दिसतात तुम्हाला, मारुतीचा अवतार जो आहे, त्यांना आधी प्रसाद दिल्याशिवाय इतर कोणालाही प्रसाद दिला जात नाही. आणि त्यांना लवकर प्रसाद देण्यात यावा ह्यासाठी त्यांचा एवढा धांगडधिंगा असतो की काही विचारू नका. हे बघा हा जो मुलगा आहे तो त्यांना प्रसाद देण्याचं काम करतोय. बघू शकता तुम्ही. खरंच अविस्मरणीय. हे मी फक्त ऐकलो होतो, आज प्रत्यक्षात बघण्यात सुद्धा आलंय. कमीत कमी 50-100 तरी वानर असतील त्या झाडांवरती. हे मंदिर दिसतंय तुम्हाला ह्या साईडला मंदिर आहे. सगळ्यांना जेवण वाढलेलं आहे. खूपच छान ह्या ठिकाणी सोय थोर माकणी संस्थांनी केलेली आहे भक्तांसाठी.
एकदम छान प्रकारे आमचं आराधना झालेलं आहे. आराधना म्हणजेच महाप्रसाद आमचं ग्रहण झालेलं आहे. तिघांचं पण मस्त होता प्रसाद. एकदम खूपच छान प्रसाद झालेला आहे ग्रहण. आणि आता आम्ही खूप उशीर झालेला आहे, तुम्ही बघू शकता अंधार झाला आहे. आम्ही जवळपास 4 वाजता आलो होतो. आम्हाला आता वाजले संध्याकाळचे 7, जवळपास 7 वाजलेत. आणि आता आम्ही निघतो लातूरच्या दिशेने. हा आपला मित्र आहे, हा पण लातूरचाच आहे. हा अचानक भेटला इकडे. ह्याचं काही नियोजन नव्हतं येण्याचं, पण अचानक भेटला. आणि आता आम्ही दोघं पण सोबत जाणार आणि राहुल जाणार आपल्या आपल्या गावाला कलांडी. चला तर निघूयात ऑन द वे लातूर. आता मी आराधनेसाठी विचारपूस केली, इन्क्वायरी केली की आराधनेचं काय सिस्टम आहे आणि काय आहे. तर आराधनेची किती अमाऊंट? 3,100 रुपये एका आराधनेची म्हणजे आहे. एका आराधनेसाठी 3,100 रुपये लागतात. पण विषय असा आहे की ते आराधनेचा जो नंबर आहे तुमचा तो जवळपास 5 वर्षानंतर येतो. आणि आजची जी आपण आराधना बघितली ही 2014ची होती. आज 9 वर्षानंतर त्यांचा नंबर आला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता हे जे मारुती मंदिर आहे ते किती जगप्रसिद्ध आहे. एकदा तुम्ही अवश्य या मंदिराला भेट द्या. बघू शकता तुम्ही अजून सुद्धा गर्दी काहीच कमी झालेली नाही आहे. कंटिन्यू गर्दी आहे. आम्ही आलो होतो त्या टायमाला प्रमुख पाहुण्यांसाठी थोडंसं मंदिर रिकामं केलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला मौका भेटला आणि आम्ही दर्शन करून घेतलं. खूपच छान दर्शन झालं. आतमध्ये जाऊन दर्शन केलं. आता तुम्ही बघू शकता मंदिराचा गेट बंद आहे सध्या, म्हणजे बाहेरूनच दर्शन आहे. हे बघा, भाविक बाहेरूनच दर्शन करत आहेत. आणि आमचा योग असा होता की त्या टायमाला मंदिराचा गेट उघडला होता पाहुण्यांसाठी, प्रमुख पाहुण्यांसाठी, जे आजचे आराधनेसाठी ज्यांनी म्हणजे आज ठेवलं होतं, आराधना ज्यांच्यातर्फे होती त्यांच्यासाठी गेट उघडलं होतं. त्या टायमाला आम्ही थोडासा चान्स मारला आणि दर्शन करून घेतलं. चला तर आता पार्किंगकडे जाऊया आणि आपल्या आपल्या दिशेने घराच्या दिशेने मार्गस्थ होऊया. जय श्रीराम.